आता आज नवीन माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आणि आजपासून रिस्टार्ट करायचं ठरवलं मी डेली ब्लॉग. कारण खूप कारणं होती की मी ब्लॉग डेली नाही सेंड करू शकले किंवा टाकू नाही शकले यूट्यूबला. कारण मीच पहिल्यांदा आजारी होते, त्याच्यानंतर यश आजारी होता, यशला काबीळ झालेली असे बरेचसे प्रॉब्लेम आहेत. आणि आपले सगळं डेली ब्लॉग आपण प्लॅनवरती हे करतो आहे, म्हणजे प्लॅनवरती अवलंबून आपण टाकत असतो आणि प्लॅनचं काम तर काय रेग्युलर कंटिन्यू चालतं आहे. पण मी आजारी झालं, मी पुण्यातून बाहेर पडले तर पण यशला काबीळ 1 महिना झाला आहे. यश हप्ता जरा बरा झाला आहे आणि त्यामुळं मला जरासा लोड आलेला आणि पण नव्हती, त्यामुळं लोड केलेला सगळा डेली ब्लॉग करू शकले नाही. लग्नाचे ब्लॉग वगैरे मी सेंड केले, तिचं लग्न झालं त्याचं. चला तर मग आजपासून नवीन सुरुवात करूया. आणि मध्यंतरी मी एकदा तसं म्हणलेलं आणि मी ब्लॉग सेंड केला का नाही बघितलं, पण नाहीच केला बहुतेक मी डिफॉल्ट सीझनमध्ये. पण मी आता नक्की तुम्हाला आजपासून माझं डेली रुटीन शेअर करण्याचा प्रयत्न करेन. आणि खूप दिवस मी माझे डेली ब्लॉग टाकणार, त्याच्याबद्दल मनापासून माफी मागते मी तुमच्या सर्वांची. आणि माझे डेली ब्लॉग तुम्हाला आवडतात तर मला नक्की सांगा कमेंट करून. आणि माझ्या चॅनलला नवीन थोडंसं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर आज चाललं आहे बघा, दूध भरपूर प्रमाणात दूध आहे. 6 तारखेची ऑर्डर आहे. बटरस्कॉच श्रीखंड बनवायचं आहे, पनीर बनवायचं आहे, दही कप बनवायचं आहे, श्रीखंड पॅकिंग द्यायचं आहे आपल्याला, पोचवायचं आहे. श्रीखंड पॅकिंग आहे, आम्रखंड पॅकिंग आहे आणि हे पण आहे, लस्सी पण सुरू झाली आहे. एका काउंटरची लस्सी पॅकिंग आहे. सगळं मी रुटीन तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. आता दूध मशीनला पडलं आहे बऱ्यापैकी, म्हणजे दुधाचं तर काम बऱ्यापैकी म्हणजे सेपरेशन वगैरे मारून झालं आहे. मी आता तुम्हाला सांगते, मिस्टर मॅच बघतो तुम्हाला मी सांगितले. चला तर मग बघा आजपासून तुम्हाला डेली रुटीन मी शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि माझे डेली ब्लॉग बघायला तुम्हाला आवडतात का, मला ते नक्की कमेंट करून सांगा.